प्लॅटफॉर्मवरती नमाज पढणं हा काही गुन्हा होत घटनेचा नाही. सोक्षमोक्ष लावण्यासाठी आम्ही समोर यायला तयार आहोत. पण स्वप्नीलजी, याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या व्हिडिओच्या एकंदरीत तपशिलाबद्दल माहिती असणं किंवा त्याची पुष्टी करता येणं हे एक अवघड काम आहे स्वप्नीलजी, कारण तो व्हिडिओ कधीचा आहे याबद्दल पूर्ण माहिती मिळालेली आहे. आमचा एक महत्त्वाचा मुद्दा की ते ऐका ना, ते आता तो 2 दिवसाचा व्हिडिओ आहे. काल जेव्हा पुरातत्व खात्याची तिथं लोक उपस्थित होती शनिवारवाड्यामध्ये, त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की हो, हा व्हिडिओ आत्ताचाच आहे. आणि मुद्दा काय आहे की नमाज पढणं हा गुन्हा नाहीये. तुम्ही नमाज कुठं पडताय हा गुन्हा आहे. तुम्ही तुमच्या घरात, तुम्ही तुमच्या प्रार्थना स्थळात नमाज पडा ना, तुम्ही तुमची भक्ती करा ना. तुमच्या भक्तीला आमचा काहीच विरोध नाही. तुम्ही तुमची भक्ती तुमच्या मर्यादेत करा, आम्ही आमचं मर्यादेत करतो तसं तुम्ही मर्यादेत करा. तुम्ही मर्यादा का ओलांडताय? बरं रत्नाकरजी, आपण काय म्हणाले मुद्द्यावर? की मर्यादा का ओलांडल्या जात आहेत? आज आपला वैभव काय आहे? पुण्याचं वैभव आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम, कुठल्याही प्रकारची प्रार्थना करणे बंदी आहे. आपल्या पुणे मनपाने जी.आर. काढला होता 2018 मध्ये. पुणे मनपाने जी.आर. काढला होता. मग त्याची ही पायमल्ली नाही का? बर आपण रत्नाकरजींकडे जाऊयात. रत्नाकरजी, गोष्ट जोडायची आहे, अजून एक गोष्ट जोडायची आहे की आपल्या परंपरेमध्ये परधर्मियांना अतिशय उदाराने वागवायची अशी परंपरा आहे. माधवराव पेशवे ज्यावेळी आजारी होते आणि त्यांचा आजार बरा करण्यामध्ये त्यावेळी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना मदत केली होती. त्यांनी जागा दिली आणि नानापेठमध्ये जे पुण्यातलं पहिलं सिटी चर्च आहे ती जागा माधवराव पेशवेंनी त्यांना दिलेली. तर ही जी सगळी की ठिकठिकाणी मोगल राजांनी तिथे मंदिरांना देणग्या दिलेल्या आहेत, हिंदू राजांनी मशिदीला आणि दर्ग्याला देणग्या दिलेल्या आहेत. ही जी सगळी परंपरा आहे हा आपला भारत देशाचं वैभव आहे आणि हे आपल्याला खंडित करायचंय का? हा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये नमाज पढणं जेवढी मंदिरं नाही त्याच्यापेक्षा जास्त मशिदी आहेत. मुळामध्ये शनिवारवाड्यामध्ये ज्यांनी प्रवेश केला नाही त्यांची नावं मिळतात. आजही काही आपल्या पलीकडे जर बघायला गेलं तर पुण्येश्वराचं मंदिर आहे आणि पुण्यामध्ये मोक्याच्या ठिकाणी असं आहे की वरती दर्गा आणि खाली आपल्या महादेवाचं मंदिर आहे. मग इथं अन्याय नाही का? मग तुम्ही मंदिरावर मजार उभी करताय, हा अन्याय नाही का? कॅम्पामध्ये एका ठिकाणी जावेद खान नावाच्या माणसानी ग्रंथालय, सिद्धार्थ ग्रंथालयावर ताबा मारून तिथं व्यवसाय चालू केला अनाधिकृतपणे. हा अन्याय नाही का? म्हणजे जिथं तुम्ही लोकांना शिक्षण देण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने शिक्षण देण्यासाठी जागा अलॉटमेंट केली होती, त्या ठिकाणी तुम्ही जर अनधिकृतपणे व्यवसाय करत असतील तर तुम्ही शिक्षणाचा हक्क हिरावून घेत नाहीत का? कारण त्याच्यावरती गुन्हा दाखल. आता जागेवरती कोणी काय काय केलं पुण्यामध्ये आता इतिहास बघितला, आमदार खासदार सगळे त्याच्या मागे लागलेले. आता जैन बोर्डिंगचं प्रकरण चालू आहे. जैन बोर्डिंगचं प्रकरण चालू आहे. कोण त्याच्यामध्ये? आणि त्या ठिकाणी मी तर अख्ख्या सकल हिंदू समाजाला सगळ्यांना आवाहन करतो की आपण आपल्या मर्यादेत राहून आपल्या भागाचे संरक्षण करणं गरजेचं आहे. बर स्वप्नीलजी आणि त्याचबरोबर अनवरजी आणि रत्नाकरजी, तुमचे मुद्दे कळलेले आहेत. मला असं वाटतंय की निवडणुका जसजशा जवळ येतात तसतसे असे विषय आणखीन पृष्ठतळावरती येतात आणि सातत्याने त्याच्यावरती चर्चा होतच राहणार आहे. याच्यावरती तोडगा एका चर्चेतनं निघू शकत नाही. परंतु आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि यावरती चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.